नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा आपण आले बाजारभावावर चर्चा करणार आहे. मागच्या 8 दिवसापासून जी आपल्याला तेजी पाहायला भेटली आहे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहे. आणि जी वरची जी मागणी आहे त्याच्यावर पण आपण चर्चा करणार आहे. आपण वरचे जे मार्केट आहे म्हणजे आपला UP-MP मध्ये जो माल जातो तो काय भावाने जातो आहे त्याच्यावर आपण चर्चा करतो आहे. आणि आपण मी नेहमी सांगत आलेलो आहे की संधीचं सोनं करा, टप्प्याटप्प्याने विका. जर तुमच्याकडे 2 एकर असेल तर 1 एकर बिनधास्त विका. तुमच्याकडे पाणी कमी असेल तर तुम्ही द्यायला काही हरकत नाही आहे. आणि आजचं जे रेट चालू आहे ते योग्य रेट म्हणजे पैसा करण्याजोगते रेट आहे. तसं तर आपले 4,000च्या पुढे पण चांगले पैसे बनतात. पण आजचे जर बाजाराची कंडिशन जर पाहिली तर चांगलेच बाजार इथं आपल्या मनाजोगते इथं भेटताना आपल्याला दिसतंय. पण काही काही शेतकऱ्यांना मोठी आस लागलेली आहे. ते साहजिक आहे, आस लागते, कारण कष्टाने पिकवलेला माल असतो. प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्याला काही ना काही 2 पैसे शिल्लक राहावे, म्हणूनच शेतकऱ्यांना थोडीफार आस असते. तर मित्रांनो, मागच्या 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तेजी दिसली. एक 55 रुपयापासून तर एक आपल्याला 68 रुपयापर्यंत कालचे सौदे 68 65 रुपयापर्यंत 68 रुपयापर्यंत कालचे सौदे झाले. 7,000चा सौदा हा अजून कुठं झालेला नाही आहे. जर झाला बी असेल तर कमेंट करून सांगा. पण माझ्या म्हणजे आपण अपडेट अशी येते आपल्याला की जो सौदा झालेला असतो त्याचीच अपडेट असते. पण माझ्या कानावर 7,000चा सौदा झाला बा इथं असं काही अजून आलेलं नाही. झाला बी असेल तर कमेंट करून सांगा. पण आज जर पाहायला गेलं तर कुठंतरी थोड्याफार प्रमाणामध्ये 100-200-300 रुपयाची आपल्याला इथं खाली म्हणजे बाजार घसरण व्हायताना इथं दिसते. मित्रांनो, सकाळीच आपण जयपूरचा व्हिडिओ पाहिला होता. जयपूरच्या व्हिडिओमध्ये जे काल 100 रुपये विकली होती अद्रक, ती एक 90 रुपयाला म्हणजे 10 रुपयाचे तिथे मायनस आपल्याला जयपूर मंडीमध्ये. तिथं आपला महाराष्ट्राचा माल चालत नाही मित्रांनो, तिथं बेंगलोरचाच माल चालतो. बेंगलोरच्या 4-5 गाड्या तिथं होत्या त्या जयपूर मंडी मोहाना मंडीमध्ये. तर तिथं आपल्याला थोडं मायनस होताना दिसतंय. आणि आपला जो माल आहे आपला UP-मध्ये जास्त माल जात असतो, बाराबंकीला माल जात असतो. आज बाराबंकीचं जर मार्केट पाहिलं तर 100 प्लस आहे तिथं काहीतरी. पण मग तिथं बँगलोरचा पण माल जात असतो, महाराष्ट्राचा पण जात असतो. पण आपल्या महाराष्ट्राच्या मालामध्ये आणि बँगलोरच्या मालामध्ये एक 30 रुपयाचा फरक, 30-35 रुपयाचा, समजा 30 रुपयाचा फरक थोडाफार प्रमाणामध्ये म्हणजे थोडा कमी असतो 30 रुपयाने आपला माल. तर मित्रांनो, आपण लखनौकडून आपल्या महाराष्ट्राच्या मालाची जी अपडेट आहे ती काल घेतली होती की ती 68 रुपयापर्यंत म्हणजे 75 रुपयापर्यंत तर 78 रुपयापर्यंत आपला महाराष्ट्राचा माल तिथं विकला गेला होता. लखनौला तिथं पण आपले मित्रपरिवार आहे, म्हणजे व्यापारी लोक त्या मंडीमध्ये जे असतात त्यांच्याकडूनच आपल्याला अपडेट भेटते. आजची अपडेट आपण तिथून काही घेतली नाही. पण कालची जी अपडेट होती तिथं आपल्या महाराष्ट्राचा जो माल आहे तो एक 75 ते 78च्या बीचमध्ये गेलेला होता. आणि त्याच्या पहिल्या रोजी आपला 70 रुपया 72 रुपयापर्यंत तो माल गेलेला होता. म्हणजे याचा अर्थ जे व्यापारी सौदे करता एक 65, 63, 62 रुपयाला एक 10 रुपयाचा डिफरन्स ठेवून ते योग्य सौदे होत आहे. तर मित्रांनो, आजचे जे सौदे ते एक 64-62 रुपयापर्यंत सौदे. पण सौदे कमी प्रमाणामध्ये शेतकरी थांबून गेलेला आहे. नेहमी सांगत आलो, डायरेक्ट जर शेतकरी थांबला तर मार्केट पुन्हा घसरण्याची शक्यता असते. डायरेक्ट जर शेतकरी थांबला तर कशी, की एखाद्या टायमाला आज बघा, आज 2-3 रुपयाने बाजार आपल्याला मायनस होताना इथं दिसत आहे, बरोबर आहे का नाही. लगेच उद्या शेतकरी नको चला आता मायनस येत आहे ना आपण देऊन टाकू, असेच तुमच्या सारखे 100मधून 90 शेतकरी लगेच देण्यासाठी तयार होतात. लगेच मार्केटमध्ये जर आवक जास्त झाली लगेच भाव रिवर्स येतात. तर मित्रांनो, जशी तुमच्याकडे मागणी येते, जसं तुम्हाला योग्य भाव वाटतोय तसा माल द्या. तुमचा स्वतःचा निर्णय स्वतः घ्या. पण एक 60 रुपये, 57 रुपये, 58 रुपये, 61, 62, 63 जर तुमच्याकडे तुमच्या मालाची जर चांगली क्वालिटी असली तर 65 रुपयापर्यंत आजचे सौदे हे झालेले आहे. आणि काही लोक सांगताय की थोडी मायनस आलेले आहे. आणि काही लोक पण सांगताय की इथून पुढे 1-1.5 महिना तरी तेजीच राहील. तर मित्रांनो, हे नेमकं फिक्स कोणी सांगत नाही 1 महिना तेजी राहील. शक्यतो तेजी 100% राहू शकते.
एक अंदाज आहे बरं का, अंदाज. 100% म्हणजे अंदाज आहे. अंदाजच 100% आहे. म्हणजे असं कन्फर्म नाही सांगू शकत. फक्त एक अंदाज वाटतो, की थोडीफार इथून पुढं तेजी राहीलच. पण आजचा जो मार्केट आहे, थोडंफार इथं आपल्याला मायनस होताना दिसतंय आणि जे सौदे मायनस होताना इथं दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, संधीचं सोनं करा. 6,000 पण काही कमी भाव नाही आहे. चांगला पैसे होणार आहे. जर तुमच्याकडे पाणी चांगलं असेल तर तुम्ही वाट पाहू शकता. तुमचा निर्णय आहे. आणि जर तुमच्याकडे पाणी कमी असेल तर तुम्ही आत्ताच प्लॉट द्यायला काही हरकत नाही आहे, असं माझं म्हणणं आहे. तर शेवट तुमची इच्छा आहे, तुमचा माल आहे. तर मित्रांनो, आज एक 55 रुपयापासून तर एक 64-65 रुपयापर्यंत आजच्या मालाची मागणी आणि सौदे होताना आपल्याला इथं दिसत आहे. तुमच्याकडे काय सौदे आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि संधीचं सोनं करा. मी नेहमी सांगत आलो आहे. मी मागच्या 2 व्हिडिओपासून सुद्धा सांगत होतो की ही 2-3 दिवस तेजी राहील. नेमकं व्हिडिओ बघा. मी सांगत आलेलो आहे मागच्या 2-3 दिवसापासून की 2 ते 3 दिवस ही तेजी राहील, असं मी सांगितलं होतं. आज पुन्हा मी सांगतो की थोडेफार बाजार आपल्याला इथं मायनस होताना दिसत आहे. व्यापारी पण म्हणताय आणि वरती जो आपण अपडेट घेतली तिथं सुद्धा आपल्याला थोडेफार मायनस होताना दिसत आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.